तर मराठीला नाही तर हिंदीला आपण पर्याय दिलेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र आहे असं ते म्हणाले। महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर आपण जाऊ शकत नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरेंशी आपलं बोलणं झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं। ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे। एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे। कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीने देखील ट्रेनिंग दिलं जाईल। त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे। माझी राज ठाकरेंची चर्चा झाली, त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजे, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। एनईपी देशाकरता आहे। आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट। आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल।